नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे ती ज्येष्ठ अमावस्या. ज्येष्ठ अमावस्या ही ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिना लागतो, म्हणून जी अमावस्या येत असते ज्येष्ठ महिन्यात तिला ज्येष्ठ अमावस्या असे म्हणतात. ज्येष्ठ अमावस्याला सोमवती अमावस्या देखील ओळखले जाते. याचं कारण म्हणजे 13 जुलैला म्हणजेच उद्या सोमवार आहे, त्यामुळे येणारी अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे. या अमावस्येचा प्रारंभ सायंकाळी 6:50 सुरू होणार आहे आणि 14 जुलैला 3:14 ही अमावस्या संपणार आहे. उदयतिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही मंगळवारी म्हणजे 14 जुलैला साजरी केली जाणार आहे. तसेच ज्येष्ठ अमावस्येची जी काही पूजा, सेवा, उपाय, स्नान, दान, धर्म सर्व जे काही आहे ते आपल्याला 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी करायचे आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये हे अमावस्या येतच असते, तर तिचे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचे वेगळे सुद्धा महत्त्व असते, वेगवेगळे असे महत्त्व असते. ज्येष्ठ अमावस्या म्हणजे या शब्दाचं त्या अमावस्येचा अर्थ दडलेला आहे, म्हणजेच ही अमावस्या आपल्या पितरांना समर्पित आहे, म्हणून या अमावस्यांना मोठं धार्मिक कार्य महत्त्व आणि ते दिवस मुख्यत्वे पितरांचे श्राद्ध, धर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. तसेच या दिवशी नदी स्नान करून पूजा केल्याने सुद्धा अक्षय पुण्य प्राप्त हे आपल्याला होत असतं. पितरांच्या कृपेने आपल्या घरात सुख, समृद्धी, नम्रता येत असते. ज्येष्ठ अमावस्येला पितरांची पूजा केल्याने, पितरांची आठवण काढल्याने पितृदोष दूर होतो आणि कुटुंबातील आर्थिक समस्या, अडचणी देखील दूर होत असतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र असा मानला जातो आणि शुभ असा मानला जातो. या दिवशी काही खास उपाय आपण केले तर त्याचा सुद्धा आपल्याला चांगले असे परिणाम पाहायला मिळतात. असा उपाय सांगणार आहे उद्या म्हणजे मंगळवारी. आपल्याला हा उपाय ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण हा मिठाचा एक सुंदर असा उपाय तुम्ही नक्की करून बघा. एकदम प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने कोणताही शत्रू फक्त 2 दिवसात संपेल, तुमच्यासमोर गुडघे टेकवेल. आपल्या जीवनातील जे काही गुप्त शत्रू आहेत किंवा शत्रूंचं तुमच्यासमोर गुडघे टेकवेल. आपल्या जीवनातील जे काही गुप्त शत्रू आहेत हा उपाय करण्याने नष्ट होतील. हा उपाय आपल्याला मिठाचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे 14 जुलैला करायचा आहे. अगदी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही करू शकता. तुम्हाला जेव्हा शक्य आहे, तुम्ही जेव्हा हा उपाय करायचा आहे तेव्हा तुम्ही कधीही करू शकता. तुम्हाला शक्य झाले तर हा उपाय तुम्ही रात्रीच्या वेळी करा. रात्री म्हणजे कधी तर बघा, सायंकाळी 6 वाजल्यानंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. प्रयत्न करा. सायंकाळी शक्य नाही झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. बघा, अमावस्येचा हा जो दिवस असतो ना, तो दिवस असतो नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रुदोष दूर करण्यासाठी असतो. इडापिडा, पितृदोष, अडचणी दूर करण्यासाठी खूप दिवस महत्त्वाचा मानला जातो. या सेवा केल्याने आपल्या हा प्रभावी उपाय केल्याने आपल्या या उपायाचा निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून आपल्याला हा मिठाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हे जे मीठ आहे ना, आपल्या स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवण्यासाठी सुद्धा आपण वापरत असतो आणि हे जे मीठ आहे तर ते तांत्रिक क्रियामध्ये सुद्धा वापरले जाते. मीठ ही एक अशी वस्तू आहे, असा एक पदार्थ आहे की ज्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घेण्याची सर्वात जास्त पॉवर असते. आणि आपण ह्या मिठाचा उपयोग जो आहे तो केला तर करणार आहोत. हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे तर बघा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी शत्रू असतो. कोणी बाहेरचा असतो, कुणाचा घरचा असतो, कुणाचे नातेवाईकामध्ये असे बरेच जण शत्रू हे असतात. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं की आपले नातेवाईक जे असतात ना तेच आपले शत्रू बनतात. कारण जेव्हा आपली प्रगती होते ना, तेव्हा आपल्या आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात ना, तेव्हा काही लोकांना ते देखवत नाही, खटकत असतं. म्हणून ते आपलं वाईट विचार करत असतात, यासाठी प्रयत्नसुद्धा करत असतात. बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्यासमोर येऊन खूप चांगलं गोड बोलतात, आपल्याला घरात सुद्धा येतात आणि त्यांचीच वाईट नजर जी आहे ना ती आपल्या घरावर असते किंवा आपलं इतकं चांगलं झालेलं हे त्यांना बघवत नाही. कुठेतरी त्यांची नजर ही जी आहे ना आपल्या मनाला लागत असते आणि
जेव्हा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर आपल्याला लागते ना, तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक समस्या असतात, त्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. जसे की आपली प्रगती होत नाही, आपल्या आयुष्यात ज्या काही चांगल्या गोष्टी सुरू असतात ना, तर त्या कुठेतरी बंद व्हायला सुरुवात होते. अनेक अडचणींचा सामना हे आपल्याला करावा लागतो. म्हणून अशा ज्या समस्या आहेत तर त्या तुम्हाला जीवनामध्ये सुरू होऊ लागतात. उपाय तुम्ही नक्की करून बघा, पुन्हा बघा, तुम्हाला नक्कीच त्याचं हे फरक जाणवेल. आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काहीतरी जाळक प्रवृत्तीची जी माणसं असतात ना, ते असतात तोंडावर असं गोड बोलतात आणि त्यांच्या मनात आपल्या आयुष्यात इतकी वाईट भावना भरलेली असते, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आणण्याचा भरपूर प्रयत्न करत असतात. असाही गुपित शत्रू हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतोच, पण हा उपाय केल्याने हा पूर्णपणे नष्ट होत असतो. शत्रूची बुद्धी असते ना, ती भ्रष्ट होत असते, किंवा आपल्या मागे जी काही साडेसाती सुरू आहे किंवा ज्या आपल्या कुंडलीमध्ये ग्रह आहेत ना, ते सुद्धा कमकुवत झालेले असतील, तर त्यांचा ग्रहदोष असेल, तर पितृदोष असेल ना, तो सुद्धा हा उपायाने कमी होत असतो. आपल्याला प्रत्येक कामात यश मिळू लागते, आपली अडकलेली कामे सुद्धा ही पूर्ण होत असतात. आता उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, तर उद्या सकाळी म्हणजेच मंगळवारी काय करायचं आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायचं आहे, स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये मात्र थोडेसे काळे तेल, गंगाजल, गोमूत्र, थोडंसं मीठ टाकून तुम्हाला हे आंघोळ करायचं आहे, म्हणजे स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं, तर आपलं मन शुद्ध होतं आणि शरीर सुद्धा शुद्ध होतं, पवित्र होतं. आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती सुद्धा निघून जाते. आणि ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाला खूप धार्मिक महत्त्व आहे. आता हे झालं. यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून या दिवशी देवांना शांत केलं जातं. म्हणून देवांना पंचामृताने अभिषेक घाला. छान देवघरामध्ये दिवा, धूप, अगरबत्ती लावून आपल्याला घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जिथे अतिशय शांतता आहे अशा एखादा कोपरा किंवा एखादी एसी रूम जिथे आपण शांतता असते ना, तिथे तुम्हाला आसन टाकून आसनावरती बसायचं आहे. तुमच्यासमोर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, तेलाचा किंवा तुपाचा. तुम्ही कुठलाही दिवा लावला तरी काहीच फरक पडत नाही, तो प्रज्वलित करायचा. आणि यानंतर काय करायचं आहे, तर बघा, तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये तुम्हाला एक चमचाभर खडे मीठ घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे खडी मीठ असेल तर तुम्ही घ्या, आणि नसेल तर तुम्ही बारीक जे मीठ असतं ना, ते सुद्धा घेतलं तरीही चालतं. त्यासोबतच तुम्हाला काय करायचं, एक चमचाभर हळद घ्यायची आहे, 5 काळी तिळं घ्यायची आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, किंवा मसाल्यामध्ये वापरतो ते सुद्धा 5 काळे मिरे घेतले तरीही चालतं. यानंतर ही जी प्लेट आहे ना, ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं आहे, उजव्या हातात धरायचं आहे. यानंतर तुम्हाला शत्रूचं नाव घ्यायचं आहे. शत्रूचा जो चेहरा आहे ना, तो आपल्यासमोर आणायचा आहे आणि शत्रूचं नाव घ्यायचं आहे आणि 21 वेळा तुम्हाला शत्रूच्या नावाचा उच्चार करायचा आहे. आणि जर शत्रूचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर शत्रू नष्ट होणे, शत्रूचा नाश होणे, नष्ट होणे असं तुम्हाला म्हणायचं आहे. 21 वेळा म्हणायचं आहे. यानंतर काय करायचं आहे, तर 1 वेळा हनुमान चालीसा हे तुम्हाला म्हणायचं आहे, पठण करायचं आहे किंवा पाठ करायचा आहे, आणि 1 वेळा सुंदरकांडाचा पाठ करायचा आहे. यासोबतच तुम्ही बगलामुखी देव नम, ओम बगलामुखी देव नम हा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. आणि यानंतर या वस्तू आपल्या स्वतःवरून ज्या आहेत ना, त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे 7 वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत. फेकताना कोणाच्याही घरावर, कोणाच्याही अंगणात किंवा कोणाच्याही आसपास, जवळ फेवळ कुणाच्याही ठिकाणी, अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं नाही. जिथे कोणी जात नाही तिथे तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत. अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत. फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं आहे, ना कसल्याही प्रकारच्या कोणाशी बोलायचं नाही. सरळ घरात यायचं आहे आणि तो दिवा उचलून तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे. बघा, योगायोगाने जी काही तुमची समस्या आहे ना, ते ज्येष्ठ अमावस्या जी आहे ना, ती मंगळवारी आलेली आहे. ही मंगळवारी हा उपाय करायला खूप जास्त महत्त्वाचा आहे. जर आपण मंगळवारी, म्हणजेच मंगळवारी हा हनुमानांचा वार आहे आणि हनुमानचा वार असल्यामुळे आपण या दिवशी ही सेवा करून हा उपाय जर केला ना, तर हनुमानाच्या कृपेने किंवा हनुमानाच्या कृपेने आपल्या जीवनातील कितीही मोठा शत्रू असेल ना, तर तो गुप्त शत्रू किंवा शत्रूचं नाव माहीत नसलं तरीही
त्याचा होणारा त्रास जो आहे ना तो पूर्णपणे कमी होतो आणि शत्रूसुद्धा नष्ट होतो. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तो आवश्यक करा. जर तुम्हाला घरामध्ये सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्ही मात्र हा उपाय तुम्हाला करता येणार नाही, कारण मासिक धर्म असेल तर स्त्रियांना हा उपाय करता येणार नाही. त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका. अशा पद्धतीने एक अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हा जर उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच फरक पडला असेल किंवा फायदा झाला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही जर माहिती आवडली असेल तर नक्कीच. तसेच काय करायचं आहे तर जर आपण समजा आपण अमावस्येच्या दिवशी फरशी पुसतो तर त्या फरशी पुसणार आहेत ना, त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही आवर्जून थोडंसं मीठ घाला, जेणेकरून हा मीठ टाकायचं आहे. आपल्या घरामध्ये काही निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर तेही निघून जायला मदत होत असते. आपल्या घरात सतत वादविवाद क्लेश होत असतात ना, ते सुद्धा ते कमी होत असतात. निगेटिव्हिटी किंवा नकारात्मकता जी आहे ना ती कमी करण्यासाठी मीठ हे फार महत्त्वाचं आहे. पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं मिठाचं पाणी करून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे ना त्या उंबरठ्यावरती शिंपडून एक स्वच्छ कपडा घेऊन त्याने पुसून काढायचा आहे. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. म्हणजेच उद्या मंगळवारी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल, प्रभावी उपाय आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.